पुढची महत्त्वाची बातमी बघूया। राज्यात आणि देशात उष्णतेची लाट आलेली आहे आणि उष्णतेच्या या लाटेने तब्बल 122 वर्षांचा विक्रम मोडलेला आहे। 122 वर्षांनंतर देशात सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलेलं आहे। एप्रिल महिन्यातल्या सरासरी तापमानातही मोठी वाढ झाल्याचं समोर येत आहे। वायव्य भारतातलं मासिक सरासरी तापमान हे तब्बल 35.9 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय, तर मध्य भारतातलं मासिक सरासरी तापमान हे देखील 35.9 अंश आहे। डॉक्टर एम मोहोपात्रा यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। यंदाच्या वर्षीचा उन्हाळा राज्यासाठी फारच तापदायक ठरताना दिसतोय, कारण राज्यात उष्णतेची लाट अजूनही कायम आहे। जळगावात सर्वाधिक तापमानाची नोंद आतापर्यंत केली गेली आहे। 44.8 अंश इतकी नोंद जळगावात केली गेलेली आहे। उत्तरेतल्या गरम वाऱ्यांमुळे जळगावकर सध्या अक्षरशः होरपळत असल्याचंच दिसतंय। पुढचे काही दिवस तापमानाचा पारा आणखीन वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आणि यानंतर एक नजर टाकूया राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांमधल्या तापमानावर। अकोल्यातलं तापमान 45.8 अंश सेल्सिअस, ब्रह्मपुरीतलं 45.6, वर्ध्यातलं 45.5, नागपुरातलं 45.2, परभणीतलं तापमान 44.2, मालेगावातलं तापमान 43.6, सोलापूर 43.4, नांदेड 43.2, तर औरंगाबाद मध्ये 42.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। उष्माघाताचा त्रास राज्यातल्या अनेकांना सध्या जाणवतो आहे। लहान मुलं आणि वयोवृद्धांना खास करून हा त्रास मोठ्या प्रमाणावर जाणवतोय। दीर्घकाळापासून आजारी असलेले, सतत मद्यप्राशन करणारे, हृदयरोग ज्यांना आहे असे, फुफ्फुसांचे आजार असलेले आणि मूत्रपिंडाचा आजार असलेल्यांना याचा प्रामुख्याने त्रास होतोय। लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचाही ज्यांना त्रास आहे त्यांनाही उष्माघाताचा त्रास जाणवतो आहे। बराच काळ घराबाहेर काम करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा उष्माघाताचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवतोय। उष्माघाताची नेमकी काय लक्षणं आहेत ते देखील पाहूया। चक्कर येणं, मळमळणं, उलट्या होणं, डोकेदुखी, त्वचा कोरडी पडणं, घाम फुटणं, थकवा येणं, स्नायूंना आकडी येणं, व्यवस्थित भूक न लागणं, निरुत्साही होणं आणि यासोबतच रक्तदाब अचानक वाढणं किंवा मानसिक अस्वस्थ वाटणं ही उष्माघाताची प्रमुख लक्षणं आहेत। पुढची बातमी बघूया। बुलढाणा जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी आता आर्थिक अडचणीत सापडलाय। लागवडीसाठी केलेला साधा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलंय। अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कांदा तसाच पडून असल्याचं चित्र दिसतंय। त्यामुळे प्रशासनाने कांद्याला चांगला भाव मिळण्यासाठी आणि भाव निश्चितीसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी बुलढाण्यातल्या शेतकऱ्यांनी केली आहे। सुरुवातीला 2000 रुपयापर्यंत कांद्याला भाव होते, परंतु सरकारच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याला, कांदा उत्पादकाला हे भाव मिळत नाही आहेत। फक्त नारा देऊन चालणार नाही, जय जवान जय किसान हा नारा देऊन चालणार नाही। स्वामीनाथन आयोग असो किंवा मग या देशाचे पंतप्रधान यांनी केलेली घोषणा असो की शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षा दुप्पट भाव मिळतील, परंतु असं काही झालेलं नाही आणि अच्छे दिवस अजूनही कांदा शेतकऱ्यावर आलेले नाही आहेत।